सातारा जिल्हा पत्रकार संघाची अनेक वर्षांपासून मागणी आता पूर्णत्वास जाताना पाहायला मिळतेय। सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची पत्रकार भवनाची स्वप्नपूर्ती 14 फेब्रुवारीला पूर्ण होतीये। दरम्यान याची माहिती सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी आजच्या साताऱ्यातल्या बैठकीत दिली आहे। दरम्यान पत्रकार भवनाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती हरीश पाटणे यांनी दिली आहे। सातारा जिल्ह्यातील सर्व तमाम पत्रकारांसाठी आम्ही गुड न्यूज घेऊन आलोय। 100 वर्षाची परंपरा असलेल्या साताऱ्याच्या पत्रकारितेमध्ये, सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेमध्ये अनेक दिवंगत पत्रकारांचं एक स्वप्न होतं, अनेक ज्येष्ठ पत्रकारांचं एक स्वप्न होतं। आज आपल्या सर्वांच्या समवेत काम करणाऱ्या शेकडो पत्रकारांचं एक स्वप्न आहे की सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या पत्रकारांचं हक्काचं सातारा जिल्हा पत्रकार भवन व्हावं। ही इच्छा अनेक वर्षाची होती, मात्र कोणत्या ना कोणत्या कारणानं हे स्वप्न पूर्णत्वाला जात नव्हतं। मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतोय, 14 फेब्रुवारी या दिवशी सातारा जिल्हा पत्रकार भवनाचं उद्घाटन होतंय। साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा रस्त्याला सातारा जिल्ह्यातल्या चारही बाजूने येणाऱ्या पत्रकारांसाठी सोयीचं असं साई मंदिराच्या शेजारी सुसज्ज असं 4 मजली सातारा जिल्हा पत्रकार भवन आकाराला आलंय। याचं उद्घाटन ज्यांनी हे पत्रकार भवन सातारा जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज, संसदेचे सदस्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा ज्यांनी मंजूर करून घेतला आणि पत्रकारांच्या हितासाठी जे सातत्यानं आंदोलनाची भूमिका घेतात असे महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख, सन्माननीय किरण नाईक, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेचे म्हणजे TV जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांच्या हस्ते मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, साताऱ्याचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, ज्यांनी हे पत्रकार भवन देण्यासाठी सर्वात जास्त योगदान दिलं ते साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट DG बनकर, साताऱ्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, नगर अभियंता दिलीप चिद्रे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष शरद काटकर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पत्रकार भवनाचं 11 वाजता उद्घाटन होईल। हे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच तिथून रॅलीनं आपण लेकव्ह्यू संस्कृती लॉनवर आपला उद्घाटनाचा स्वप्नपूर्ती सोहळा होईल। त्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल। या कार्यक्रमामध्ये आपण ज्यांनी हे भवन आपणाला दिलं ते छत्रपती उदयनराजे भोसले, ॲडव्होकेट DG बनकर, मुख्याधिकारी अभिजित बापट, मनोज शेंडे यांचा आपण सन्मान करतोय। त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या हिताचा कायदा ज्यांनी आणला ते SM देशमुख, किरण नाईक यांचाही सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या वतीनं आपण नागरी सत्कार करतोय। मित्रांनो, हा सन्मान सोहळा, हा स्वप्नपूर्ती सोहळा सातारा जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे। यासाठी सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया, सातारा जिल्हा डिजिटल मीडिया परिषद या सर्व संघटना, सातारा जिल्ह्यातील 11ही तालुका पत्रकार संघ, वेगवेगळ्या ठिकाणचे भाग पत्रकार संघ या कार्यक्रमामध्ये संयोजकाची भूमिका घेत आहेत। या कार्यक्रमाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे। या संपूर्ण कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यातल्या 11ही तालुक्यातील पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन मी आपणा सर्वांच्या वतीनं, भवन समितीच्या वतीनं सर्वांना करतोय। आपल्या सर्वांच्या दृष्टीने, सातारा जिल्ह्यातल्या तमाम पत्रकारांच्या दृष्टीनं हा स्वप्नपूर्ती सोहळा आहे। मला बोलावलं नाही, मला निमंत्रण पत्रिका नाही, मला सांगितलंच नाही अशा पद्धतीचा कुठलाही दुजाभाव न बाळगता, मनात कुठलाही किंतु न ठेवता सर्व पत्रकार बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन मी आपणा सर्वांच्या वतीने इथं करतोय।